तुम गरीबी में रहे तरी देवला चाले, तुम कसे भी तुमको घर भी ना होय, तुम तंबू में रहत होय तरी बी देवला चाले, तुम आजारी होय तरी देवला चाली, अख्ख्या गोष्टी देवला चाले, फक्त पाप मध्ये तो देवला चालय। बायबल देवना वचन सांगे की जो लाजर राहताल ना, जो दरिद्री लाजर राहताल तो जिंदगी भर तो उष्ट अन्न खाना, कसे अन्न खाना, त्याला ताका सुद्धा भेटून आला, जिंदगी भर म्हणजे जाव जगणार ना ताव तो उष्ट अन्न खायला जातात आणि त्याला जिवंत आताल तावपर्यंत त्याला पूर्ण शरीराला फोडवायला लागलं आणि कुत्रा येणं चाटू लागलं। कोण चाटू लागलं? माणसं ते बांधत वय ना तर कियसिटी वय तेसला काय ती वय कियसिटी वय गेला तर आता जीवता येता कुत्र चाटे राहिलं जीवता येता वय नीटली हालय लोक ते बांधत ना होईल त्याला त्याने घर सुद्धा टाके दिल होईल आणि एक श्रीमंत माणूस आता त्याने दरवाजावर टाके दिला आता उरे सुरे जाबी खरकडा भेटणार का खायला तो जगू लागला आलेले पण देव ना होत नाही सांगाय तो जो मरणार तो काही घ्या सुखलोक मग घ्या तो काही घ्या माणसाला भले कियसिटी होईल पण देवला केस नाही आलेले देवला एकच गोष्ट माहिती असे तो म्हणजे पाप आलेले तुम आजारी होय ना तरी स्वर्गमध्ये जाऊ शकत, तुम गरीब होय तरी स्वर्गमध्ये जाऊ शकत, तुम काय बी कसे बी राहत होय तुमची परिस्थिती कशी होय तरी बी स्वर्गमध्ये जाऊ शकत, पण एकच अट आहे आपण जर पाप होय तरी मी स्वर्गमध्ये नाही जाऊ शकत आलेले भले मी कितना भी सेवा कर रहे कितना पोरीसना सेवा कर रहे भले मी बायबल कॉलेज करेल भले मी प्रत्येक मीटिंग राहिले भले मी दर मीटिंगला येऊ आणि वचन ऐकी राहिले पण तरी बी जर मी पाप जगता होय ना तरी बी मी देवला चालवणार आलेले बायबल देवना वचन सांगाय की तुम्हाला पाचारण म्हणजे तुम्हाला जो निवडणार आहे ना तो जशा पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा आलेले पवित्र